नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल ज्यांच्या एका धाडसी पावलाने भारताचा इतिहासच बदलून टाकला. चला सुरू करूया हा अविश्वसनीय प्रवास. कधी विचार केलाय की एका स्त्रीच्या धैर्याने काय काय बदलू शकतं? तिच्या एका निश्चयात किती मोठी ताकद असू शकते, म्हणजे कुठपर्यंत पोहोचू शकते ती? तर याचं उत्तर खूप मोठं आहे. खरं तर संपूर्ण देशाचं भविष्य. हो, हे शक्य आहे. एका स्त्रीने ठरवलं ना, तर ती अख्ख्या राष्ट्राचं नशीब बदलू शकते. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. तर मग चला ओळख करून घेऊया या युगाच्या शिल्पकाराची, सावित्रीबाई फुले यांची. 3 जानेवारी 1831 हा त्यांचा जन्मदिवस. त्यांची गोष्ट म्हणजे फक्त एक कहाणी नाहीये, ती एक गाथा आहे. धैर्याची, संघर्षाची आणि सामाजिक न्यायासाठी आपलं आयुष्य वाहून घेण्याची. पण त्या फक्त एक शिक्षिका होत्या का? नाही, अजिबात नाही. त्या होत्या एक समाज सुधारक, स्त्रीवादी चळवळीच्या प्रणेत्या, एक उत्तम कवयित्री, म्हणजे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या कामाने इतिहासावर एक कायमची छाप सोडली. पण सावित्रीबाईंचं काम किती मोठं होतं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्या काळात जावं लागेल. कल्पना करा तो काळ कसा असेल. चला पाहूया की त्यांनी नक्की कोणत्या परिस्थितीला आवाहन दिलं होतं. जरा डोळे मिटून विचार करा. एक असा समाज जिथे जातीयतेच्या भिंती इतक्या घट्ट होत्या, दलितांना साधं सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचीही परवानगी नव्हती, स्त्रियांना तर घराबाहेर पडायचीही मुभा नव्हती, शिक्षण तर खूप लांबची गोष्ट. आणि हो, लहान लहान मुलींची लग्न लावून दिली जायची. अशा काळात सावित्रीबाईंनी बदलाचं शस्त्र उचललं होतं. इथे बघा किती मोठा फरक आहे विचारांमध्ये. एका बाजूला समाज म्हणत होता स्त्रीची जागा फक्त घरात आहे, तिला शिक्षण द्यायचं नाही. पण दुसऱ्या बाजूला सावित्रीबाईंचा दृष्टिकोन होता की स्त्री घरात नाही तर सार्वजनिक जीवनात एक नेता म्हणून उभी राहील, ती सर्वांची शिक्षिका बनेल. केवढी मोठी क्रांती होती ही विचारांमध्ये. आणि ह्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी जे पहिलं आणि सगळ्यात धाडसी पाऊल उचललं ते आता आपण पाहूया. हो, ते होतं स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचं त्यांचं ऐतिहासिक काम. त्यांचा स्वतःचा प्रवास बघा ना. वयाच्या फक्त 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं ज्योतिराव फुले यांच्याशी. पण ज्योतिरावांनीच त्यांना शिकवलं, शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आणि मग काय, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी स्वतः पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. विचार करा, 17 वर्षांची मुलगी एक शाळा सुरू करतेय. तो क्षण खरंच क्रांतिकारी होता. त्या काय म्हणायच्या? जा, शिक्षण घे, स्वावलंबी हो, उद्योगी हो, काम कर, ज्ञान आणि धन मिळव. हे फक्त शब्द नाहीत, हे एक शक्तिशाली आवाहन आहे. शिक्षण फक्त पुस्तकं वाचण्यासाठी नाहीये, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी आहे. हा विचार त्यांनी त्या काळात रुजवला. पण हे सगळं करणं इतकं सोपं होतं का? अजिबात नाही. जेव्हा त्या मुलींना शिकवायला शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगड फेकायचे, चिखल उडवायचे, इतकंच काय तर अंगावर शेण फेकून त्यांचा अपमान करायचे. पण त्या थांबल्या नाहीत, त्या डगमगल्या नाहीत. रोज 2 साड्या घेऊन जायच्या, एक खराब झाली तर दुसरी नेसून शिकवायच्या. केवढं धैर्य असेल हे. आणि या सगळ्या विरोधानंतरही परिणाम काय झाला तर हा आकडा बघा. 18 पेक्षा जास्त. फुले दाम्पत्यांनी एकट्या पुणे परिसरात 18 शाळा उघडल्या. एका शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास किती मोठा झाला हे या एका आकड्यावरूनच कळतं. पण सावित्रीबाईंचं काम फक्त शाळा उघडण्यापुरतं थांबलं नाही. त्यांचा लढा हा खूप मोठा होता. त्यांनी समाजाला पोखरणाऱ्या अनेक वाईट प्रथांविरुद्ध अक्षरशः युद्ध पुकारलं होतं. त्यांनी दलित आणि इतर समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला, जातीयतेला थेट आव्हान दिलं. त्या काळात विधवांची परिस्थिती खूप वाईट होती. त्यांच्या केशवपणाच्या प्रथेला त्यांनी विरोध केला, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवजात मुलींना जन्मताच मारून टाकलं जायचं, हे थांबवण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. म्हणजे प्रत्येक आघाडीवर त्या लढत होत्या. आयुष्य मर्यादित असतं, पण विचार आणि कार्य हे अजरामर असतात. सावित्रीबाईंच्या बाबतीत हे अगदी खरं आहे. चला आता पाहूया की त्यांचा हा वारसा आजही आपल्यासाठी किती प्रेरणादायी आणि महत्त्वाचा आहे. 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना त्यांना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. पण त्यांनी जे विचारांचं बीज पेरलं होतं ना, त्याचं पुढे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं. आज आपण सामाजिक समानता आणि महिलांच्या हक्कांविषयी बोलतो, त्याचा पाया खरं तर सावित्रीबाईंनी रचला होता.
म्हणूनच आज सावित्रीबाई फक्त इतिहासाच्या पुस्तकात नाहीत, तर त्या एक जिवंत प्रेरणा आहेत. 3 जानेवारीला आपण त्यांची जयंती साजरी करतो. देशभरात त्यांच्या नावाने शाळा, कॉलेज चालतायत आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी त्या एक दीपस्तंभ बनून उभ्या आहेत. आणि मग शेवटी प्रश्न उडतो तो हाच, की आज आपण सावित्रीबाईंच्या या संघर्षातून काय शिकू शकतो? विचार करा, त्या काळात जिथे काहीच साधनं नव्हती, प्रचंड विरोध होता, तेव्हा जर एक स्त्री एवढा मोठा बदल घडवू शकते, तर आज आपण त्यांच्याकडून कोणती प्रेरणा घेऊ शकतो? यावर नक्की विचार करायला हवा.